सकाळचे 7 वाजले. राधिकाला जाग आली, पण थंडी खूप असल्याने थोडा वेळ अजून पडून राहावं असं वाटत होतं. पण सतीशसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी करायची होती. ती उठली. अंघोळ वगैरे आटपून देवपूजा करून घेतली. घंटीच्या आवाजाने सतीशला जाग आली. तो उठला आणि देवघरात पूजा करत असलेल्या राधिकाला बघत उभा राहिला. सतीश तिच्याकडे पाहतोय हे तिला राधिकाचे लक्ष जाताच सतीशने तिला स्माईल दिली आणि तो अंघोळीला गेला. राधिका कृत्रिमरित्या का होईना पण हसली. राधिका आणि सतीशचे लग्न होऊन 2 महिने झाले होते. या 2 महिन्यात आज राधिका प्रथमच इतकं गोड हसली होती. सतीश मनोमन सुखावला होता. सतीश आंघोळ करून येईपर्यंत राधिकाने त्याचे कपडे आणि टिफिन तयार करून ठेवलं होतं. तो पटापट आवरून नाश्ता करायला टेबलवर बसला. राधिका नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि टेबलवर ठेवून जाऊ लागली. तेवढ्यात सतीशने तिचा हात धरला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. त्याने लगेचच तिचा हात सोडला. त्याला खजील झाल्यासारखं झालं. माझ्यासोबत नाश्ता करायला बस ना, सतीश म्हणाला. तुम्हाला उशीर होत असेल, तुम्ही नाश्ता करून घ्या, मी नंतर करेन, राधिका म्हणाली. या 2 महिन्यात एकदाही दोघांनी एकत्र नाश्ता आणि रात्रीचे जेवण केले नव्हते. राधिका त्याला टेबलवर नाश्ता किंवा जेवण वाढून बेडरूममध्ये जाऊन बसायची आणि तिथे जेवायची. सतीशची खूप इच्छा असायची की दोघांनी एकत्र जेवावं. त्याने कितीतरी वेळा तिला एकत्र जेवण्याविषयी विचारले, पण ती कधीच त्याच्यासोबत जेवली नाही. सतीशने नाश्ता केला आणि तो ऑफिसला निघून गेला. राधिका सकाळचा चहा घेऊन गॅलरीत गेली. आजूबाजूचा परिसर फारच रम्य होता. बाजूनी आज ऊन असून सुद्धा थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून येत होती. ती तिथेच विचार करत बसली. काय आयुष्य झालंय माझं? माझ्या बाबतीतच का व्हावं? इतकं काय मोठा गुन्हा केला होता मी? प्रेमच केलं होतं. तेही मला मिळू नये. आजही प्रत्येक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा आजही झालेला नाही. माझी स्वप्न, माझ्या इच्छा सारं काही मातीत मिसळलं. या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती उठून जाऊ लागली. तेवढ्यात वाराची थंडगार झुळूक आली. अंगावर शिरशिरी आणणारी आणि अंगाला झोंबणारी झुळूक. राधिकाच्या अंगाला स्पर्श करताच तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती लगेचच आत आली. मे महिन्याच्या गरमीमध्ये इतका थंड वारा कसं काय आलाय याचे तिला आश्चर्य वाटले. आता येऊन तिने अंगावर स्वेटर घातला आणि हॉलमध्ये येऊन बसली. त्यावेळी तिला घरात कोणीतरी वावरतंय असा भास होत होता. पण तिने दुर्लक्ष केलं. टीव्ही चालू केला. तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा दरवाजाचा आवाज येऊ लागला. तिने उठून खिडकीचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. तोच तो दरवाजा पुन्हा उघडला. ती दरवाजा बंद करायला जाणार इतक्यात दाराची बेल वाजली. ती दचकली. तिने दाराच्या होलमधून पाहिले तर बाहेर कामवाल्या मावशी आल्या होत्या. तिने दार उघडले. मावशींनी काम करायला सुरुवात केली. राधिकाने स्वेटर घातलेले पाहून त्यांना पण आश्चर्य वाटले. ताई, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मावशींनी विचारले. नाही हो, तसं काही नाही, राधिका म्हणाली. कामवाल्या मावशींनी सगळी काम आवडली आणि त्या निघून गेल्या. जेवणाची वेळ झाली तशी राधिकाने जेवण वाढून घेतलं. ती स्वयंपाकघरात गेली. जेवण वाढून घेत असताना एक थंड झुळूक पुन्हा तिला स्पर्श करून गेली. असं जाणवत होतं की तिच्या मागे कोणीतरी आहे. तिने झटकन मागे वळून पाहिलं. कदाचित भास झाला असेल असं वाटून ती पुन्हा हॉलमध्ये येऊन बसली. टीव्ही चालू केला तर तो चालूच होत नव्हता. तिने रागातच रिमोट कोचवर आपटला. पटापट जेवली. सगळं आवरलं आणि गॅलरीत तिच्या आवडतीचं पुस्तक वाचत बसली. पुस्तक वाचता वाचता तिला झोप लागली. झोपेत तिला कोणाचा तरी स्पर्श झाला. तिला जाग आली. सकाळपासून तिला सारखे भास होत होते. इतक्यात सतीश आला. तिने त्याला सगळं सांगितलं. भास होत असतील असे तो बोलला. खरं तर त्यालाही हे विचित्र वाटलं, पण त्याने त्याचा जास्त विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी राधिकाचा वाढदिवस होता. सतीशला तो खूप स्पेशली सेलिब्रेट करायचा होता. पण राधिकाला आवडेल का या संभ्रमात तो होता. शेवटी त्याने मनोमन काही ठरवले. नेहमीप्रमाणे राधिका सकाळी उठली. सतीशने त्याच वेळी तिला बर्थडे विश केले. अगदीच कोरडेपणाने तिने थँक्स म्हटलं. तिला तर आठवणही नव्हती की आज तिचा वाढदिवस आहे. रोजच्या सारखंच तिचा दिवस सुरू झाला. सतीशसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी केली. सतीशने टेबलवर एक गिफ्ट ठेवलं होतं आणि त्यावर एक नोट ही लिहून ठेवली होती. हॅपी बर्थडे राधिका.
आज संध्याकाळी तुझा बर्थडे सेलिब्रेशनसाठी बाहेर जाण्याचा प्लॅन होता. जर तुझी इच्छा असेल तरच. एक रिक्वेस्ट होती. तुझ्यासाठी एक ड्रेस आणला होता. संध्याकाळी बाहेर जाताना तू तो घातलास तर मला आनंद होईल. राधिकाने गिफ्ट उघडून पाहिले. त्यात सुंदरसा लाल रंगाचा गाऊन होता. राधिकाचा आवडता रंग. राधिकाने तो ड्रेस हातात घेतला. खरंच सतीश किती करतोय माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी. आणि मी अजूनही भूतकाळाला कवटाळून बसले. जे झालं त्यात सतीशचा काय दोष? त्याने तर मला सावरलंय. इतक्या दिवसात त्याच्याशी धड नीट बोलले सुद्धा नाही. यंत्रवंत आयुष्य जगते. पण आता नाही. सतीशला त्याच्या वाटणीचे प्रेम मिळायलाच हवं. त्या उमेदीने ती उठली. संध्याकाळी बाहेर जाण्याच्या दृष्टीने तयारी करू लागली. घरातलं सगळं आवरलं. दुपारी थोडा वेळ आराम करायला म्हणून ती बेडरूममध्ये गेली. थोड्या वेळातच तिचा डोळा लागला. साधारण तासभराच्या विश्रांतीनंतर ती उठली. तिचं लक्ष सारखं घड्याळीकडे जात होतं. आज वेळ लवकर जाता जात नव्हतं. इकडे सतीश ही संध्याकाळ कधी होते याची आतुरतेने वाट पाहत होता. सुट्टी न राहवल्याने तो हाफ डे घेऊन घरी गेला. राधिका फ्रेश होत असताना तिला पुन्हा ती झुळूक जाणवली. तिने गॅलरीत येऊन पाहिले तर खिडकी उघडी होती. तिने लगेचच लावून घेतली. इतक्यात दाराची बेल वाजली. यावेळी कोण आला असेल असा विचार करत तिने दार उघडले तर दारात सतीश उभा होता. तिने आश्चर्याने पाहिले. सहज लवकर आलो. संध्याकाळी थोडं बाहेर फिरायला गेलो असतो म्हणून. आणि मग रात्रीचे जेवण पण बाहेरच करू चालेल ना? "या ना?" सतीशने बाचकत विचारले. "चालेल, जाऊया. तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी चहा ठेवते," राधिका म्हणाली. आज सतीशचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याच्या बोलण्याने तो कमालीचा सुखावला. तो बेडरूममध्ये आला तेव्हा राधिकाने बेडवर जो ड्रेस ठेवला होता त्यावर मॅचिंग ज्वेलरी काढून ठेवली होती. कपडे बदलून तो बाहेर येऊन बसला. राधिकाने त्याला चहा दिला आणि तिने पण तिथेच बसून चहा घेतला. राधिकाला शेजारी बसलेला पाहून सतीश खुश झाला. दोघं बराच वेळ गप्पा मारत बसले. दोघांनाही वेळेचं भान नव्हतं. एव्हाना 7 वाजले होते. राधिका उठली आणि तयारी करायला आत गेली. आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून ती जोरात किंचाळली. तिचा आवाज ऐकून सतीश धावत रूममध्ये गेला. आतमध्ये बेडवर ठेवलेला राधिकाचा ड्रेस जळाला होता. तिच्या दागिन्यांचे तुकडे इतरत्र पसरले होते. हे सगळं पाहून राधिका पुरती घाबरली. हे काय होतंय तिला कळत नव्हते. काही दिवसापासून होणारे भास आणि आता हे सगळं तिने सतीशला पुन्हा सांगितलं. नक्कीच आपल्या घरात कुणीतरी शक्ती वावरते. सतीशचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. पण तो जे पाहत होता ते खरंच भयानक होतं. आणि जरी दाखवत नसला तरीही आतून तोही घाबरला होता. सतीशने राधिकाची समजूत काढत तिला बाहेर नेले. दोघांनी राधिकाचा बर्थडे साजरा केला. पण राधिकाच्या मनातून ते दृश्य काही केल्या जात नव्हते. दोघं घरी आले. बऱ्याच दिवसांनी आज राधिका थोडीफार आनंदी दिसत होती. सतीशचं तिला समजावणं, तिच्यावर प्रेम करणं हे तिला त्याच्याकडे आकर्षित करत होतं. राधिका फ्रेश होऊन झोपायला आली. सतीश खिडकीजवळ उभा राहून मोबाईल बघत होता. तेवढ्यात राधिका सतीशच्या समोर येऊन उभी राहिली. त्याने राधिकाकडे पाहिलं. आज त्याला राधिका वेगळीच भासत होती. तो काही बोलणार इतक्यात राधिकाने त्याच्या होठावर बोट ठेवून नजरेनेच काही न बोलायचा इशारा केला. राधिकाने सतीशला घट्ट मिठी मारली. जे काही घडत आहे ते सतीशसाठी अनपेक्षित पण आनंददायी होतं. दोघं बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते. इतक्या दिवसाचं मळप दूर सारून वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात करण्याचा राधिकाने निर्णय घेतला होता. आपल्या जोडीदाराला आपलं सर्वस्व समर्पित करण्यासाठी आसुसलेले 2 जीव आता एक होणार होते. तेवढ्यात अचानक विजेचा धक्का लागला. तसेच ते दोघे एकमेकांपासून दूर फेकले गेले. हे काय होतंय हे कळायच्या आधी सतीश अचानक हवेत तरंगायला लागला आणि जोरात जमिनीवर आपटला गेला. सतीशच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. डोकं शून्य झालं. तसं डोकं पकडून आणि बेडचा आधार घेत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. राधिकाने त्याच्या हाताला धरून त्याला उठवले. तेवढ्यात राधिका लांब फेकली गेली आणि सतीशचे डोकं भिंतीवर 4-5 वेळा आपटले गेले. राधिकाकडे हतबल होऊन बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. सतीशच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तो बेशुद्ध झाला. राधिका हे पाहून जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. पण काही केल्या तिचा आवाज फुटत नव्हता. मोठ्या प्रयत्नाने तिने शेजारच्या काका-काकूंना बोलावलं. ते आले तेव्हा सतीश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. सर्वांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं.
राधिकाला कळत नव्हतं की डॉक्टरांना काय सांगायचं, कारण जे काही घडलं होतं ते बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती. कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता. तिने वेळ मारून देण्यासाठी सतीशचा पाय घसरून तो पडला असे डॉक्टरांना सांगितले. लगेचच त्याचे उपचार सुरू झाले. साधारण आठवड्याभराने सतीश घरी आला. राधिकाने रात्रंदिवस त्याची सेवा केली. त्या रात्री जे काही घडलं ते गुंडच होतं. ती काळी रात्र विसरून जाण्याचा प्रयत्न करूनही शक्य होत नव्हते. सतीश घरी आला त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. तो प्रसंग सतत त्याच्या डोळ्यासमोर येत होता. तो पुरता घाबरून गेला होता. कोणीतरी अज्ञात शक्ती त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे याची त्याला खात्री पडली. राधिकालाही पुन्हा तिला होणाऱ्या भासाची आठवण झाली. बऱ्याच वेळाने तिला आणि सतीशला झोप लागली. मध्यरात्री सतीशला अस्वस्थ वाटू लागलं. त्याचा श्वास कोंडला जात होता. त्याच्या छातीवर दाब जाणवत होता. त्याचा गळा कुणीतरी दाबत असल्याचा त्याला भास झाला. त्याला ओरडता सुद्धा येत नव्हते. कोणीतरी हात पाय घट्ट बांधून ठेवल्याप्रमाणे झाले होते. त्याला हालचाल करता येत नव्हते. तो संपूर्ण ताकदीने बेट हलवून राधिकाला उठवण्याचा प्रयत्न करत होता. राधिका शेजारीच होती, पण कुस वळवून झोपली होती म्हणून तिला काहीच कळेना. बऱ्याच वेळानंतर राधिकाला जाग आली. घामाघूम झालेल्या सतीशची अवस्था पाहून ती घाबरून ओरडलीच, रडू लागली. काही वेळाने सर्व काही शांत झालं. बराच वेळ चाललेल्या झटापटीनंतर सतीशला खूप थकवा जाणवत होता. राधिकाने त्याला उठवलं, पाणी दिलं. या सगळ्या अनपेक्षित गोष्टी आपल्यासोबतच का घडत आहेत हा प्रश्न त्यांना सतावत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे काका काकू सतीशची विचारपूस करायला आले. त्यांनी त्याची अवस्था पाहून नक्की काय घडलं हे विचारलं. पहिल्यांदा काही हे सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या राधिकाने सगळं सुरुवातीपासून सांगण्यास सुरुवात केली. हा काय प्रकार आहे हे काकांच्या लक्षात आले. राधिका बेटा, मला हे साधं प्रकरण वाटत नाहीये. या घरात नक्कीच कोणत्या तरी अज्ञात शक्तीचा शिरकाव झाला आहे. आमच्या ओळखीचे एक सत्यपुरुष आहे. आम्ही वरचेवर त्यांचा सल्ला घेत असतो. खूप ज्ञानी आहे ते. त्यांना आम्ही गुरुजी म्हणतो. आपण एकदा त्यांचा कानावर या गोष्टी घालूया. देवाच्या कृपेने नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. काका म्हणाले. धन्यवाद काका, तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार आहे. आपण लवकरात लवकर त्यांची भेट घेऊ. राधिका अगदी काकुलतीला येऊन बोलत होती. त्यांना आधी सांगावं लागेल. त्यांचा ध्यानाचा वेळ असतात. त्या दरम्यान त्यांना भेटता येणार नाही. तू काळजी करू नकोस. मी त्यांच्याशी बोलून भेटण्याची वेळ निश्चित करून घेतो. काका म्हणाले. राधिकाला आशेचा किरण दिसत होता. त्याच दिवशी काकांनी गुरुजींना फोन केला. गुरुजींना सगळी परिस्थिती सांगितली. गुरुजी गावी असून 2-4 दिवसांनी येणार असल्याचे कळाले. तोपर्यंत त्यांनी त्यांच्या घरी जाऊन अंगारा घेण्यास आणि जेव्हा सतीशला त्रास होईल तेव्हा त्याला लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे काका राधिका आणि सतीशला घेऊन गुरुजींच्या घरी गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना अंगारा दिला. राधिका चिंतेत होती. या 2-4 दिवसात अजून काय काय पाहावं लागणार आहे या विचाराने तिचा थरकाप उडाला. हळूहळू सतीशच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. पण त्याने अजूनही ऑफिसला जाण्यास सुरुवात केली नव्हती. त्या दिवशी राधिका अंघोळ करून आली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आली. नुकतीच न्हाऊन आलेल्या राधिकाचा सुगंध रूममध्ये पसरला होता. तिचे मोकळे केस, नितळ त्वचा पाहून सतीश मोहित झाला. तिला मिठीत घेण्यास आतुरलेला होता. तसंच तो उठला आणि राधिकाला बाहुपाशात घेतले. राधिका पण त्याच्या मिठीत विसावली. त्याच्या दंडाचा स्पर्श होताच तिचे अंग शहारले. सतीशने दोन्ही हाताने तिची मान धरली आणि म्हणाला, न्हाऊन आल्यावर तू खूपच मोहक दिसते आहेस. राधिकाने लाजून मान खाली झुकवली. तिच्या हनुवटीला धरून मान वर केली आणि तिच्या रसरशीत ओठांवर आपले ओठ टेकवले. राधिका ही प्रतिसाद देऊ लागली. तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा जोरदार आवाज झाला आणि खिडकी आपटू लागली. इतकी आपटत होती की तिच्या काचा तुटल्या. ते दोघे दचकले. सतीशने खिडकी बंद करून घेतली. राधिकाला आधीचे प्रसंग आठवू लागले. ती खूपच घाबरली होती. सतीशने तिला पुन्हा जवळ घेतले, पण तिची मनस्थिती ठीक वाटत नव्हती. काही वेळाने राधिकाने नाश्ता बनवला. दोघांनी नाश्ता केला. सतीशने औषध घेतलं आणि तो विश्रांती घेण्यासाठी रूममध्ये गेला. राधिका स्वयंपाकाला लागली. तिने सगळे पदार्थ सतीशच्या आवडीचे बनवले. सगळं उरकून ती बेडरूममध्ये आली. सतीश तिथे नव्हता. तिच्या काळजात धस्स झालं. तिने इकडे तिकडे पाहिलं. तो गॅलरीत उभा होता. एक उसाचा टाकून ती गॅलरीत गेली. बरं वाटतंय का आता? राधिकाने काळजीने विचारले. मी ठीक आहे आता, सतीश हसून म्हणाला.
राधिकाला आपली काळजी वाटते या जाणीवेने सतीश खुश होता. त्याचबरोबर घडलेल्या घटनांबद्दल विचलितही. राधिका, तू काळजी करू नकोस, आपण आहोत ना एकमेकांसोबत, सतीशने असे म्हणून राधिकाला मिठीत घेतलं. तेवढ्यात राधिकाने पटकन स्वतःला सतीशच्या मिठीतून सोडवलं आणि जेवणाची वेळ झाली असे म्हणून ती घरात गेली. दुपारी दोघांनी एकत्र जेवण केलं. सगळं आवरून राधिका रूममध्ये आली आणि पुस्तक वाचत बेडवर पडून राहिली. सतीश पण तिच्या शेजारी पडून मोबाईल बघत होता. पुस्तक वाचता वाचता राधिकाला झोप लागली. सतीश अजूनही जागच होता. झोपलेल्या राधिकाला बघत राहिला. तिच्या अंगावर पांघरुण घातलं आणि तो गॅलरीत गेला. बाहेरचं वातावरण काही अस्वस्थ करणारं वाटत होतं. आजूबाजूची झाडझुडपं, त्यांची सळसळणारे पानं, दुपार असून सुद्धा गार वारा सुटला होता. अचानक त्याला एक काळी आकृती दिसली आणि एक हवेचा झोत त्याच्या अंगावर आला. तो झोत एवढा प्रचंड वेगाने आला की सतीश 2 पावलं मागे सरकला. त्या आकृतीने त्याच्या शरीरात प्रवेश मिळवला आणि सतीश धडकन खाली कोसळला. त्या आवाजाने राधिकाला जाग आली. शेजारी सतीश नव्हता. ती उठून सतीशला शोधू लागली. सतीश गॅलरीत पडला होता. राधिकाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. धावत जाऊन पाणी घेऊन आली आणि पाण्याचे हबके त्याच्या तोंडावर मारले. सतीशने डोळे उघडले. त्याचे डोकं जड झालं होतं. राधिकाच्या साहाय्याने तो कसाबसा उठला. राधिकाने त्याला बेडवर झोपवलं. त्याला थंडी भरली होती. अंग तापाने फणफणलं होतं. राधिका त्याला विचारत होती की नक्की काय झालं. सतीश काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. तो गॅलरीत उभा होता एवढंच त्याला आठवत होतं. त्यानंतर काय झालं हे त्याला आठवत नव्हतं. संध्याकाळपर्यंत सतीश झोपूनच होता. राधिका त्याच्या शेजारीच बसून होती. थोड्या वेळाने सतीशला जाग आली. सतीशच्या कपाळावर हात ठेवून राधिकाने त्याला ताप आहे का ते बघितले. त्याचं अंग थंड पडलं होतं. त्याने राधिकाचा हात पकडला आणि तिला स्वतः जवळ ओढले. राधिकाला त्याचा स्पर्श काही वेगळा जाणवत होता. ती त्याचा हात झटकून किचनमध्ये गेली. तिने दोघांसाठी चहा ठेवला. तेवढ्या सतीशने मागून येऊन तिला जोरात मिठी मारली. तिच्या मानेवर भराभरा चुंबन घेऊ लागला. तिच्या शरीराला स्पर्श करत होता. त्याच्या स्पर्शाने ती कसाविसा झाली. तुला बरं वाटत नाहीये सतीश, तू आराम करायला हवा, असे म्हणून तिने सतीशचे हात सोडवले. त्याचे वागणे तिला काही विचित्र वाटत होते. सतीश बाहेर टेबलवर जाऊन बसला. त्याचं वागणं काहीसं चमत्कारिक होतं. अचानक राधिकाला सतीशच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ती पटकन बाहेर आली. समोर बघते तर काय, सतीशच्या एका हातात चाकू होता आणि तो दुसऱ्या हाताच्या पंजावर चाकूने वार करत होता. असे अनेक वेळा तो चाकू चालवत होता. सतीश वेदनेने किंचाळत होता. त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. तो चाकू इतक्या वेगाने सतीशच्या हाताला भोगत होता की हे कोण्या सामान्य माणसाचे काम वाटत नव्हते. राधिका हे सर्व पाहून बेशुद्ध पडायची बाकी होती. तेवढ्यात धावत जाऊन तिने शेजारच्या काका काकूंना बोलावून आणलं. सतीशची अवस्था पाहून ते दोघेही घाबरले आणि राधिकाला अंगारा आणायला सांगितला. राधिका इतकी घाबरली होती की अंगाराबद्दल पूर्णपणे विसरून गेली. तिने पटकन जाऊन अंगारा आणला. काकांनी लांबूनच तो सतीशच्या अंगावर फुंकारला. तेवढ्यात एक काळा धूर त्याच्या अंगातून बाहेर निघाला आणि सतीश बेशुद्ध झाला. त्याला सर्वांनी बेडवर झोपवलं. काकांनी त्याच्या कपाळावर अंगारा लावला. त्याचं डोकं तापलं होतं. राधिकाने त्याच्या हाताची जखम पुसून काढली आणि त्याला पट्टी बांधली. सतीश झोपलेला पाहून राधिका, काका आणि काकू बाहेर आले. राधिकाचा रडवेला चेहरा पाहून काका म्हणाले, मी आजच गुरुजींना फोन करतो. ते एव्हाना आले असतील. सर्वातून ते नक्कीच तुम्हाला बाहेर काढतील. घरी जाऊन सर्वात आधी काकांनी गुरुजींना फोन केला. ते नुकतेच घरी आले होते. काकांनी गुरुजींना आज घडलेला प्रसंग सांगितला. गुरुजींनी उद्या येणार असल्याचे सांगितले. गुरुजी उद्या येणार आहेत. त्यांनी एक निरोप सांगितला आहे. तो असा की गुरुजी येण्याआधी दोघांनी आंघोळ आवरून एकत्र देवपूजा करून घ्या आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करून घे. काका म्हणाले, पण काका माझ्याकडे गोमूत्र नाहीये. राधिका म्हणाली, अच्छा, मग असं कर, एक वाटीत पाणी घे, त्यात अंगारा टाक आणि तुळशीच्या पानाने सर्व घरात शिंपड. थोडं सतीशच्या डोक्यावरही शिंपड. काका म्हणाले. रात्री अचानक सतीशला जाग आली. शेजारी राधिका झोपली होती. सतीशची नजर तिच्या कमनीय बांध्यावरून फिरू लागली. तिच्या जवळ जाऊन तिच्या शरीरावर
आपल्या ओठांचे ठसे उमटू लागला. सतीशचा स्पर्श होताच राधिकाला जाग आली. ती काहीशी घाबरून सतीशकडे बघत होती. एखाद्या शब्दावर तुटून पडावे तसा तो तिच्यावर तुटून पडला. राधिकाला लवकरच जाग आली. तिचे संपूर्ण शरीर ठणकत होते. रात्रीचा सतीशचा स्पर्श आठवून तिला कसं तरी होऊ लागलं. तिच्या शरीरावर त्याच्या स्पर्शांचे ठसे उमटले होते. सतीश अजूनही झोपला होता. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठलाच नाही. गुरुजी येणार म्हणून ती पटकन उठून अंघोळीला गेली. सकाळी ठरल्याप्रमाणे गुरुजी लवकरच काकांकडे आले. काका आणि काकू त्यांना घेऊन राधिकाच्या घरी आले. राधिका घरची शुद्धी करत होती. सतीश अंघोळीला गेला होता. तो उशिरा उठला म्हणून राधिकाने एकटीनेच देवपूजा करून घेतली. गुरुजींना घरात शिरताच क्षणी घरातल्या नकारात्मक शक्तीची जाणीव झाली. गुरुजी आणि काकांना सोफ्यावर बसायला सांगून राधिका दोघांसाठी पाणी घ्यायला आत गेली. तेवढ्यात सतीश बाहेर आला. काकांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. राधिका पाणी घेऊन आली. काका राधिकाशी बोलत असताना गुरुजींची नजर सतीशवर होती. तो गप्प होता. आल्यापासून गप्प बसलेले गुरुजी सतीशला म्हणाले, कशाला त्रास देतोयस रे त्याला? सतीशला असे विचारताच तो रागाने गुरुजींकडे बघू लागला. त्याची नजर पूर्ण बदलली. डोळे रक्तासारखे लाल झाले. दात ओठ खाऊ लागला. त्याचा आवाजही बदलला. मारून टाकणार, मारून टाकणार, जिवंत नाही सोडणार असे म्हणून सतीश जोरजोरात हसू लागला. ओरडू लागला. डोकं आणि हात भिंतीला आपटू लागला. आधीच जखम झालेल्या हातातून पुन्हा रक्त वाहू लागलं. अचानक सतीश गुरुजींच्या अंगावर धावून जाऊ लागला. तेवढ्यात गुरुजींनी आपल्या झोळीमधून अंगारा काढला आणि मंत्र म्हणत सतीशवर फुंकरला. आगीचा चटका बसावा तसा सतीशच्या अंगाची लाही लाही होऊ लागली आणि तो खाली कोसळला. त्याला उठून भिंतीला टेकावून बसवलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणत होते. काही वेळाने सतीशने डोळे उघडले. सर्वांनी त्याला आत नेऊन झोपावले. गुरुजींनी त्याला अंगारा मिश्रित पाणी प्यायला दिले आणि आराम करायला सांगितला. सतीशच्या वागण्यावरून गुरुजींना सर्व परिस्थिती लक्षात आली. गुरुजींनी राधिकाला सांगितले, एका आत्म्याने सतीशच्या शरीराचा ताबा घेतला आहे आणि तो अतृप्त असल्याने त्याची काहीतरी इच्छा नक्कीच आहे. आपल्याला त्याची ती इच्छा जाणून घ्यावी लागेल. आता तात्पुरता जरी तो आत्मा गेला असला तरी तो पुन्हा सतीशला त्रास नक्की देणार. सतीशच्या जीवालाही धोका आहे. तसेच जीव घेणे प्रसंगही बरेच झाले आहेत असे मला कळाले आहे. आत्म्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय मला काहीच उपाय करता येणार नाही. तोपर्यंत सतीशची काळजी घ्यावी लागेल. एवढं सांगून गुरुजींनी घरात आणि सतीशच्या रूममध्ये काही वस्तू ठेवून 2 दिवसांनी येणार असल्याचे सांगून ते निघून गेले. राधिकाने तिच्या भावाला अमेयला आणि सतीशच्या भावाला निशांतला बोलावून घेतलं. कारण सतीशला सांभाळणे तिला एकटीला शक्य नव्हते. तिचं नकळत काहीही घडू शकत होतं. सतीशच्या शरीरातील आत्मेपासून सतीशचे रक्षण करणे गरजेचे होते. गुरुजी येऊन गेल्यापासून त्या आत्मेला त्रास होऊ लागला होता. 2 दिवस आणि 2 रात्री त्याने सतीशला खूप त्रास दिला. सतीश रूमच्या बाहेर येत नव्हता. फक्त विचित्र आवाज येत होते. त्याची प्रकृती खूपच खालावली होती. ठरल्याप्रमाणे 2 दिवसांनी गुरुजी आपले काही सहकारी आणि सर्व साहित्य घेऊन आले. राधिका, अमय, निशांत आणि काका काकू गुरुजींची आतुरतेने वाट पाहत होते. ते आले तेव्हा सतीश रूमचं दार लावून आतच बसला होता. त्याला हाक मारताच तो म्हणाला, कशाला आलास परत इकडे? जा, चालता हो इथून. मला सतीशशी बोलायचं आहे, तुझ्याशी नाही, गुरुजी म्हणाले. सतीश दार उघडून बाहेर आला आणि गुरुजींच्या अंगावर धावून गेला. तसा तो लांब फेकला गेला आणि बेशुद्ध झाला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला. त्याला अंगारा लावला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हटले. तेव्हा त्याला थोडं हलकं वाटत होतं. अमय आणि निशांत पाहून त्याला आनंद झाला. गुरुजींनी सतीशशी बोलायला सुरुवात केली. बरं वाटतंय का आता? गुरुजींनी विचारले. हो, थोडं बरं आहे, सतीश म्हणाला. मला सांग, काय जाणवतं तुला नक्की? गुरुजींनी विचारले. साधारण 15-20 दिवसांपूर्वीपासून माझं शरीर जडजड वाटतं. जणू काही ओझं ठेवलं आहे. माझ्या तोंडून कोणी दुसरंच बोलता असं जाणवतं आणि मला ते कळतंही असं, पण मी ते थांबवू शकत नाही. मला कोणीतरी इजा पोहोचवू पाहतंय. माझा जीव घेऊ पाहतंय. गुरुजी, मला हे काय होतंय? मला काहीच कळत नाही. कृपा करा माझ्यावर. मला वाचवा. सतीशला रडू फुटलं. अरे,
आपल्याला मदत करणारा, वाचवणारा तो परमेश्वर आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेव. सारं काही ठीक होईल. तुला थोडा वेळ त्रास सहन करावा लागेल. आपण नक्कीच मार्ग काढू. उद्या आपण एक पूजा विधी करू. त्यासाठी काही सामान लागेल. माझ्या जवळची सामान मी येताना घेऊन येईल, असे म्हणून गुरुजींनी राधिकाला एक यादी दिली आणि सतीशला व घरातल्या सर्वांना अभिमंत्रित धागा दिला आणि हातात बांधायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येणार असल्याचे सांगून गुरुजी निघून गेले. त्या रात्री सतीशच्या हातातील धाग्यामुळे आत्म्याला सतीशच्या शरीराच्या आसपासही येता आलं नाही. त्यामुळे चिडून तो घरातल्या वस्तू फेकणे, खिडकीची दार आपटणे याद्वारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. ती रात्र चौघांनी जागून काढली. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला. राधिकाला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते. शेजारी झोपलेल्या सतीशला पाहून तिला हायसं वाटलं. आज बऱ्याच दिवसांनी सतीशला शांत झोप लागली होती. तिने मनोमन परमेश्वराचे आणि तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. गुरुजी लवकरच येणार होते म्हणून अमय आणि निशांतला उठवून ती आवरायला गेली. सकाळी 8 वाजता गुरुजी त्यांच्या सहकाऱ्यांसह घरी आले. सतीश अजून झोपलेला होता. राधिकाने त्याला उठवलं आणि पटकन आवरून यायला सांगितलं. गुरुजींनी आपल्या पिशवीतून पूजाविधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या. राधिकाने तिला दिलेल्या यादीप्रमाणे आणलेले सामान गुरुजींच्या पुढ्यात आणून ठेवले. यादीप्रमाणे सर्व सामान आले का हे गुरुजींनी तपासले. आत्म्याची शक्ती क्षीण करण्यासाठी घरात सात्विक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असे गुरुजींनी सांगितले. गुरुजींनी घरात कुंकवाचे मोठे रिंगण तयार केलं. सर्वांना त्या रिंगणात बसायला सांगितलं. तत्पूर्वी राधिकाला देवाला दिवा लावायला सांगितला आणि देवाला नमस्कार करून यायला सांगितलं. सगळे रिंगणात बसल्यावर गुरुजींनी त्यांना राधिकाला हळद कुंकू आणि तिघांना कुंकू लावले. सर्व गुरुजींच्या पाय पडले आणि रिंगणात ठेवलेल्या पाटांवर हात जोडून बसले. गुरुजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्र म्हणत पूजा सुरू केली. सगळे हात जोडून शांतपणे बसले होते. मंत्राचे शब्द कळत नव्हते, पण गुरुजी करत असलेल्या मंत्रोच्चाराने घरातले वातावरण भारावून गेले. देवाला वाहिलेल्या फुलांच्या सुगंधाने प्रसन्न वाटत होते. काही वेळाने सतीशला अस्वस्थ वाटू लागलं. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. गुरुजींनी डोळ्यानेच इशारा करून त्याला बसायला सांगितले. तो विचित्र हावभाव करत रागाने गुरुजींकडे बघत होता, ओरडत होता, हातपाय आपटत होता. राधिका हे बघून त्याला पकडायला जात होती, पण पुन्हा गुरुजींनी इशाराने नाही म्हटले. पूजाविधीमुळे आत्म्याची शक्ती क्षीण होत चालली होती. बंद कर हे सगळं, मला त्रास होतोय, आत्मा विवळत बोलत होता. जोपर्यंत तू कोण आहेस आणि सतीशला त्रास देण्याचं कारण सांगणार नाही, तोपर्यंत हे बंद होणार नाही, गुरुजी म्हणाले. तसा तो शांत बसला. गुरुजींनी त्याच्या कपाळाला अंगारा लावला. तसा तो पुन्हा चवताळला. अखेर तो बोलू लागला, मी अजय आहे. अजयचं नाव ऐकून राधिका दचकली. हे कसं शक्य आहे? अजय तर जिवंत आहे. राधिका मध्येच म्हणाली, तुम्ही शांत राहा, त्याला बोलू द्या. आज फक्त त्याचं ऐकायचं आपण. गुरुजी म्हणाले. तो पुढे म्हणाला, मी सतीश आणि राधिका आम्ही लहानपणापासून एकत्र होतो. सतीश आणि राधिका सदन कुटुंबातील होते आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातील. माझे बाबा तर मी लहान असतानाच वारले होते. आई पण नेहमी आजारी असायची. शाळेत असताना स्कॉलरशिप मिळायची. त्यायोगी माझं शिक्षण चालू होतं. वर्गातील बाकीची मूल माझ्याशी इतकं बोलायची नाहीत, पण सतीश आणि राधिकाने माझ्याशी मैत्री केली. मला आवडायचं त्यांच्याशी बोलायला. शाळा संपल्यावर तिघांनाही चांगले मार्क्स मिळाले. मग आम्ही मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना आम्ही तिघेही एकत्र अभ्यास करायचो. काही विषय मला लगेच क्लिअर होत असत, पण त्यांना अवघड वाटे. मग मी त्यांना शिकवायचो. त्या काळात मी आणि राधिका कधी जवळ आलो ते आम्हालाही कळालं नाही. सतीशला जास्त वेळ अभ्यास करायचा कंटाळा येई. तो हुशार होता. थोडा वेळ अभ्यास झाला की तो निघून जात असे. राधिका आणि मी जास्त वेळ एकत्र असायचो. अभ्यास झाला की थोडा वेळ कॉलेजला लागून असलेल्या गार्डनमध्ये बसायचो. प्रेमाच्या अनाभाका घ्यायचो. कॉलेजनंतर आमचे मार्ग वेगवेगळे झाले. सतीश पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघून गेला. राधिका देखील पुढचं शिक्षण घेत होती. मीही पुढे शिकावं अशी तिची इच्छा होती. मग मी नोकरी करत करत शिक्षण घेण्याचे ठरविले. कामामुळे आणि अभ्यासामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नसे. पण तरीही थोडा वेळ काढून आम्ही काही काळासाठी तरी भेटायचो. त्याच काळात माझी आई वारली.
2 वर्षांनंतर आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि राधिकाला नोकरीही मिळाली. मी पण दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खटपट करत होतो. काही काळाने मला नोकरी मिळाली. मग कर्ज काढून एक छोटंसं घर घेतलं. एक जुनी गाडी घेतली. तेव्हा राधिकाने तिच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितले. राधिकाच्या बाबांनी थोडा विरोध केला, पण मला भेटल्यावर ते तयार झाले. आम्ही दोघे खूप खुश होतो. सगळं काही आमच्या मनासारखं होत होतं. आठवड्यातच आमचा साखरपुडा झाला. 2 महिन्यानंतरचा मुहूर्त निघाला. त्या दिवशी आम्हाला कळालं की सतीश भारतात परत येतोय. आमचा बालमित्र येणार म्हणून आम्ही खूप आनंदात होतो. त्याला रिसीव्ह करायला आम्ही एअरपोर्टवर गेलो. आपलं लग्न ठरल्याची बातमी आपण तिथेच द्यायची असं आम्ही ठरवलं. सतीश भेटला तेव्हा आमचा आनंद गगनात मावत नव्हता. मग राधिकाने हळूच माझा आणि स्वतःचा हात दाखवून सरप्राईज असं म्हणत आमचा साखरपुडा झाला असं सांगितलं. तो देखील खुश झाला. आमचं लग्न 15 दिवसावर आलं होतं. पत्रिका वाटपाचं काम मी आणि माझा मित्र करत होतो. कधी कधी सतीशही सोबत येई. एक दिवस सतीश म्हणाला, चल पार्टी करू. लग्न झाल्यावर तू तर फक्त राधिकाचा होशील. मग माझ्यासाठी तर वेळच मिळणार नाही. इतक्या वर्षांनी आपला जिगरी दोस्त आपल्यासोबत वेळ घालवू इच्छितो, तर नाही कसं म्हणायचं. म्हणून मी पण तयार झालो. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटलो. तो मला बारमध्ये घेऊन गेला. आम्ही खूप एन्जॉय केला. जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. सतीशने खूप घेतली होती म्हणून मी गाडी चालवायचं ठरवलं. गाडीतून जाताना सतीशची सतत बडबड चालू होती. तो सुद्धित नव्हता. मध्येच त्याने राधिकाचा विषय काढला. तो काय बोलतोय हे ऐकायला मी लगेच गाडी थांबवली. सतीश हेलकावत गाडीच्या बाहेर आला. त्याच्या हातात बिअरचा कॅन होताच. तो म्हणाला, लहानपणापासून माझं राधिकावर खूप प्रेम आहे. तिला मिळवण्यासाठी आणि खुश ठेवण्यासाठी मी विदेशात गेलो. शिक्षण घेतलं, भरपूर पगाराची नोकरी मिळवली, गाडी घेतली. भारतात आल्यावर मी राधिकाला लग्नाचं विचारणार होतो, पण ती मूर्ख तुझ्याशी लग्न करणार बोलली. तुझ्यासारख्या फडतूस माणसात काय पाहिलं तिने? मी तिला तुझ्यापेक्षा जास्त सुखात ठेवू शकतो. तू आहेस काय माझ्या पुढे? हे सगळं बोलताना मध्ये मध्ये तो बिअरचा एक एक घोट घेत होता. त्याला काहीच शुद्ध नव्हती. त्याचे बोलणे ऐकून मला काय बोलावे हे सुचत नव्हते. सतीश, आपण सकाळी बोलू. मी तुला घरी सोडतो. उद्या येतो मी तुला भेटायला. मी त्याला सांभाळत सांभाळत बोलत होतो. सतीश काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला माझा एवढा राग होता की तो माझ्या अंगावर धावून आला आणि माझा गळा दाबू लागला. मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होतो. त्याला लांब ढकललं तसा तो खाली पडला आणि अजूनच जास्त चवताळला. हेलकावत उभा राहिला आणि शेजारी पडलेला एक दगड त्याने माझ्या डोक्यात घातला. तो वार इतका जोरात बसला की मी क्षणात गतप्राण झालो. एवढं बोलून सतीशच्या शरीरातील अजयचा आत्मा बाहेर आला आणि सतीश खाली पडला. जे काही अजयच्या आत्मेने सांगितले ते ऐकून राधिकाला धक्काच बसला होता. ती स्तब्ध झाली. अमेय आणि निशांत ही आपण काय ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता. सर्वांनी सतीशला उचलून आतल्या रूममध्ये झोपावलं. गुरुजींनी त्याच्या हातात धागा बांधला. आत्मेशी संवाद झाल्यावर अर्ध काम झालं होतं, पण अजूनही त्याची इच्छा जाणून घेणे आणि त्या आत्मेला मुक्ती देणे बाकी होते. काही वेळाने सतीशला जाग आली. त्याच्या तोंडून अजय बोलत होता. तरी त्याला सगळं कळत होतं. त्याने जे कुकर्म केले होते ते आज अशा प्रकारे सर्वांच्या समोर आले होते. आता स्वतःहून गुन्हा कबूल केल्याशिवाय मार्गच नव्हते. तो उठून बाहेर आला आणि राधिका समोर हात जोडून उभा राहिला. व म्हणाला, मला मान्य आहे माझ्या हातून गुन्हा झालाय, पण ती वेळच तशी होती. मी जाणून बुजून अजयला नाही मारलं. राधिका, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग, अगदी वेड्यासारखं. पण तुला सांगायचा कधी धीरच झाला नाही. बाबाच्या आग्रहाखातर मला विदेशात जावं लागलं. इथे असतो तर मी तुला कधीच मागणी घातली असती. त्या दिवशी भारतात परत आल्यावर तुझं आणि अजयचं लग्न ठरल्याचं सांगितल्यास आणि मी पुरता कोलमडलो ग. पण तरीही तुम्हाला कधी जाणू दिलं नाही की मी किती दुःखी आहे. तसा अजयचा मला पूर्वीपासूनच राग होता. तुम्ही दोघे सतत सोबत असायचात. चिड यायची मला त्याची, पण तुला त्याच्यासोबत आनंदी बघून मी समाधानी व्हायचो. त्या दिवशी मला खरंच माहीत नाही काय झालं होतं. माझा स्वतःवरचा ताबा सुटला. नशेत अजयला सगळं सांगितलं. मला त्याला मारायचं नव्हतं. तो एक अपघात होता. मी खूप घाबरलो. सगळी नशा उतरली माझी.
मी त्याला तिथेच रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात पुरलं. त्याचा मोबाईल, त्याचं सगळं सामान तिथेच पुरलं आणि माझ्यावर शंका येऊ नये म्हणून तुला खोटं सांगितलं की अजय तुला सोडून गेला. सतीशने रडत रडत सर्व सत्य सांगून टाकले. का केलास हे तू? माझ्या अजयला मारलं तू. मला मिळवण्यासाठी जीव घेतलास माझ्या प्रेमाचा आणि मी समजत होते अजयने मला धोका दिला. मला सोडून गेला. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी. मी वेड्यासारखं हेच समजत राहिले की किती मोठं मन आहे तुझं. माझ्याशी लग्न करायला तयार झाला. मला कुठे माहीत होतं माझ्या आणि अजयच्या प्रेमाच्या कबरीवर मी माझा संसार थाटते. राधिकाला रडू आवरत नव्हतं. तिला पुढे बोलता येईना. पुन्हा सतीशच्या शरीरात अजयच्या आत्मेने प्रवेश केला. तो विचित्र हावभाव करत होता. हातपाय आपटत होता. सतीशला इजा पोहोचवत होता. माझ्या राधिकापासून मला दूर केलं. मी याला सोडणार नाही. माझ्यासोबत घेऊन जाणार. अजय चवताळून म्हणाला. सहकाऱ्यांनी आक्रमक सतीशला पकडून ठेवले होते. गुरुजींनी त्याच्या तोंडावर अंगारा मिश्रित पाणी शिंपडलं. हे बघ अजय, सतीशला तुला मारायचं नव्हतं. दारूच्या नशेत त्याच्या हातून तुझा खून झाला. तू राधिकाला सोडून पळून गेलास हे खोटं मात्र त्याने सांगायला नको होतं. मला वाटते की राधिकाला सत्य कळावे आणि सतीशने त्याचा गुन्हा सर्वांसमक्ष कबूल करावा ही तुझी इच्छा होती आणि सतीशने ते कबूल केलं आहे. तुझं राधिकावर खूप प्रेम होतं हे कळालं आहे आम्हाला. पण आता जर तू सतीशला त्रास दिलास तर राधिका तरी कशी आनंदात राहील? सतीशचं राधिकावर खूप प्रेम आहे. तो तिला नक्की सुखात ठेवेल. या व्यतिरिक्त तुझी काही इच्छा आहे का? गुरुजींनी शांतपणे अजयला समजावले. माझी राधिका सुखात असावी आणि माझा अंत्यसंस्कार व्हावा हीच माझी इच्छा आहे. मगच मला मुक्ती मिळेल. अजय म्हणाला. दुसऱ्या दिवशी सतीश, अमय आणि निशांत जिथे अजयला पुरले होते तिथे गेले. त्याच्या हाडांचा सापळा झाला होता. त्यावर अंत्यसंस्कार केले व सतीशने अजयची मनोमन क्षमा मागितली आणि राधिकाला सुखात ठेवण्याचे वचन दिले. त्याबरोबर एक काळी आकृती हवेत दिसेनाशी झाली. राधिकाने सतीशला कधीही माफ केले नसते, पण तो एक अपघात होता म्हणून राधिकाने त्याच्यासोबत राहायचे ठरविले व आता सतीशही राधिकाची खूप काळजी घेतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हीच आपण सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.